नमस्कार मंडळी, रील्स ऑफ रुपाली चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, असा साधा सिंपल लुकमध्ये मी हा ब्लॉग बनवत आहे. तर मला खरं तर तुम्हाला सांगायचं, मला नाही शो करायचं तुम्हाला, मला फक्त एवढं सांगायचं की आज आपण एक छान असा ब्लॉग बनवला आहे. मी छोटूसा बागेच्या तयार केलं तर तुम्हाला दाखवायचं आहे. तर असं हे साधं सिंपल माझं लुक आहे. इथंच थांबून मी माझ्या सगळ्या रील्स बनवत असते. अजिबात एकदम घरगुती लुकमध्ये मी हा रील बनवते. सो त्याच्यामुळे समजून घ्या आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. खूप छान छान रील्स आपल्या चॅनलवर आहेत. सो चॅनलवर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान असा छोटंसं बागीचा आहे आमची इथं, त्याच्याविषयी थोडीशी मी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही असं छान छान इथनं पुढं ब्लॉग्स येत राहणार आहेत. आपले साधा सिंपल लुक आहे माझा, त्याच्यामुळं बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. परत एकदा सांगते, सपोर्ट करा आणि मला धन्यवाद. थँक्यू सो मच मंडळी. बाय बाय. पुढचा जो आहे तो व्हिडिओ बघा, राहावा चॅनलला. थँक्यू. बाय. किती छान ऊन पडलं आहे बघा. ही अशी आमची पूर्ण गॅलरी आहे. आमचं घर भरपूर मोठं आहे. मस्त असं छान निरभ्र आकाश झालेलं आहे. आणि हे बघा, तुम्हाला दाखवायचं आहे, हे माझे छान छान झाड आहेत. पलीकडं मोगरा आहे, त्याला जरा वेगळंच ठेवलं आहे. त्याच्यावर थोडीशी अशी कीड प्रकार व्हायला लागले, त्याच्यामुळे त्याला जरा वेगळं ठेवलं म्हणजे दुसऱ्या झाडांना त्याचा संसर्ग होत नाही. आणि हे जे आहे का, डबे ठेवलेत बघा घासून. इथं पानाचं झाड आहे, हा कढीपत्ता. आणि हे गुलाब, मी ह्या गुलाबाची फांदी लावली होती बघा, किती मोठं झालंय. हा मनी प्लांट आहे. हे बाकीचे थोडे आळू पण लावलाय. मनी प्लांट आहे. असं ही तुळस आहे. पाणी नाही, तुळशीला पाणी टाकायचंय. हा जेड प्लांट आहे बघा, किती सुंदर आहे तो, मला खूप आवडतो. हा मनी प्लांट सारखाच असतो. वास्तुशास्त्रानुसार ह्याचं खूप महत्त्व आहे. हा आळू. असं छान छोटंसं बागीचा आहे आमचा. तुम्हाला आज बागीचा आमचा हे दाखवायचा होता. आणि वातावरण पण किती छान झाले, ऊन पण किती भारी पडले ते दाखवायचं होतं. तर असं आहे. इथं नळ आहे, इथं तुम्ही भांडे फिंडे असं घासू शकता. जरा साफसफाई करायची इथली, थोडंसं घाण झालेलं दिसतंय मला.